नमस्कार मंडळी, माझं नाव आहे दिनेश कुंभारे आणि आज आपण सुरू करणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी इयत्ता 10वीचा हा अभ्यासक्रम. त्यातला सर्वप्रथम आपण पार्ट 1 कंप्लीट करूया आणि त्यानंतर पार्ट 2 कडे जाऊया. तर आज हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे की पार्ट 1 मध्ये नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे हा अभ्यासक्रम आपण पुढे नेणार आहोत. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यातला पार्ट 1 जो आहे त्यात आपल्याला 10 चॅप्टर्स आहेत, जे की तुम्ही इथे पाहू शकता. तर ह्या 10 चॅप्टर्स पैकी जे चॅप्टर्स आहेत 10 यातले काही चॅप्टर्स हे फिजिक्समध्ये येतात आणि काही चॅप्टर्स जे आहेत ते केमिस्ट्रीमध्ये येतात. आता हे फिजिक्स आणि केमिस्ट्री काय आहे आणि तुमच्या पुस्तकाचं जे नाव आहे ते आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओव्हरऑल, ठीक आहे. आणि त्यात जे वेगळे जे फर्स्ट पार्टमध्ये जे चॅप्टर्स आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी रिलेटेड, ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुमच्या पुस्तकाचा, त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे त्यात तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीशी रिलेटेड चॅप्टर्स पाहायला मिळतील. कुठल्या ते आपण जाणून घेऊया. आणि जो सेकंड पार्ट आहे तुमचा 10वीचा इयत्ता 10वीचा, त्यात बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि केमिस्ट्रीचा काही पार्ट त्यात आलेला आहे, ठीक आहे. तर आधी आपण जाणून घेऊया की कुठले चॅप्टर्स नेमके फिजिक्समध्ये येतात, कुठले केमिस्ट्रीमध्ये येतात, कुठले बायोलॉजीमध्ये येतात आणि कशा प्रकारे आपण आपला अभ्यासक्रम पुढे नेणार आहोत, सगळं आपण इथे आता जाणून घेऊया. तर हा जो तुमचा फर्स्ट पार्ट आहे यात तुम्हाला 10 चॅप्टर्स पाहायला मिळतील, बरोबर, 1 ते 10 पर्यंत. त्यातला फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन, सेकंड आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, तिसरा आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, फोर्थ चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, पाचवा आहे हीट, सहावा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सातवा आहे लेन्सेस, आठवा आहे मेटॅलर्जी आणि 9वा आहे कार्बन कंपाऊंड्स, स्पेस आणि 10वा आहे स्पेस मिशन्स, ठीक आहे. तर यातले जे चॅप्टर्स आहेत ते काही फिजिक्सशी रिलेटेड आहे आणि काही केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. तर कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्युशन झालं आहे ते आपण आधी बघून घेऊया. तर हे बघा, हा तुमचा सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा तुमचं पुस्तकाचं नाव झालं. त्यातला फर्स्ट पार्ट जो की आपण सुरू करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देऊ इच्छितो की नेमकं ह्यातले जे चॅप्टर्स आहेत ते फिजिक्समधले कुठले आहे आणि केमिस्ट्रीमध्ये येणारे चॅप्टर्स कुठले आहे, ठीक आहे. तर आता फिजिक्समध्ये काय, म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स म्हणजे विज्ञान, हे तुम्हाला माहितीच असणार, विज्ञान. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे, टेक्नॉलॉजीला मराठीत म्हणतात प्रौद्योगिकी. प्रौद्योगिकी हा शब्द खूप तुम्ही ऐकला असेल टेक्नॉलॉजी, पण प्रौद्योगिकी नेमकं काय हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित. तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि प्रौद्योगिकी, ठीक आहे, विज्ञान आणि प्रौद्योगिकी, जे की तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. त्यातलं पार्ट 1 मध्ये तुम्हाला जे चॅप्टर्स आहेत 10, ओके, टोटल तुम्हाला जे चॅप्टर्स आहेत ते आहेत 10, बरोबर, 10 चॅप्टर्स आहेत. आणि त्यातले काही चॅप्टर्स हे फिजिक्समध्ये येतात तर काही जे आहेत ते केमिस्ट्रीमध्ये येतात, ओके. आता फिजिक्समध्ये कुठले येतात आणि केमिस्ट्रीमध्ये कुठले येतात त्या आधी जाणून घेऊ की फिजिक्स म्हणजे नेमकं काय आणि केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय, बरोबर. तर फिजिक्सला मराठीत म्हणतात भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणतात मराठीत. तर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. आता भौतिकशास्त्र म्हणजे काय, तर आपण जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात राहतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी पाहतो, जसे की रस्त्यावरून वाहने चालत आहे, आपल्या घरचा जे वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक जे उपकरणं म्हणतो आपण, जसे की पंखा वगैरे झाला, तसेच हवेत उडणारे एरोप्लेन वगैरे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या, हे जे जग आहे आपल्या आजूबाजूचं ते म्हणजे भौतिक जग आपण असं म्हणतो. म्हणजे त्याला सायन्सच्या लँग्वेज म्हणतात फिजिकल वर्ल्ड, ठीक आहे. तर त्या फिजिकल वर्ल्डची जे सायन्सच्या भाषेत आहे त्याला म्हणतात फिजिकल वर्ल्ड. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या सर्व काही गोष्टी होतात ज्या आपल्याला डोळ्यांनी आपण पाहू शकतो त्याला फिजिकल वर्ल्ड म्हणतो.
आणि हे जे फिजिकल वर्ल्डचं जे सायन्स आहे, जे ज्यात आपण हे सगळं स्टडी करतो त्याला म्हणतात फिजिक्स. ओके, म्हणजेच भौतिकशास्त्र, भौतिक जगाचा अभ्यास. ओके, फिजिकल वर्ल्डची स्टडी आपण जिथे करतो ते म्हणजे फिजिक्स. ठीक आहे. तर ह्या फिजिक्समध्ये जे चॅप्टर्स आहेत ते टोटल 7 चॅप्टर्स आहेत तुमच्या अभ्यासक्रमानुसार. ठीक आहे. तर त्यातला जो तुमच्या अभ्यासक्रमात जो पहिला चॅप्टर आहे तो ग्रॅव्हिटेशन, तो येतो इथे फिजिक्समध्ये. नंतर मी इथे लिस्ट बनवली आहे, तेच तुम्हाला सांगतो. तुम्ही सोबत पुस्तक असू द्या आणि चेक करा. तुम्ही हवं तर तुमच्या पुस्तकात इथे पुढे लिहून ठेवू शकता, इथे फिजिक्स म्हणून, फिजिक्स, किंवा इथे पी करून ठेवा, कसे केलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन ते मदत येईल. आणि ज्यांना कोणाला 11वी 12वी सायन्स घ्यायचं आहे तर त्यांनाही माहिती असलं पाहिजे की फिजिक्स म्हणजे काय, नेमकं केमिस्ट्री म्हणजे काय, आणि आपण कुठले चॅप्टर शिकलो फिजिक्समधले, केमिस्ट्रीमधले कुठले शिकलो, ते माहिती असू द्या. तर यातले जे चॅप्टर्स आहेत जे फिजिक्समध्ये येतात आणि केमिस्ट्रीमध्ये येतात ते मी सांगणार आहे. आधी फिजिक्सचे तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा पुस्तकामध्ये तुमच्या लिहून ठेवा वाटल्यास. ठीक आहे. तर जो चॅप्टर्स आहे तो आहे फर्स्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशन. चौथा एक चॅप्टर आहे तो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. नंतरचा एक जो चॅप्टर आहे जो फिजिक्समध्ये येतो तो हीट. आणि नंतर 6वा चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तो सुद्धा फिजिक्समध्ये येतो. नंतरचा आहे लेन्सेस, तो सुद्धा तुमचा फिजिक्समध्ये येतो. आणि 8वा चॅप्टर मेटॅलर्जी. पुस्तकामध्ये याचं स्पेलिंग जे आहे ते जरासं चुकलेलं आहे, हे बघा, मेटॅलर्जी झालं, इथं आर पाहिजे होता, तर ती करेक्शन करून घ्याल. मेटॅलर्जी हे त्याचं स्पेलिंग आहे METALLURY. तर इथे आर जो आहे तो पुस्तकात आलेला नाही. ठीक आहे. तर ते मेटॅलर्जी आहे, ते करून घ्याल तुम्ही, जे की फिजिक्समध्येच येतं. आणि नंतर जो 10वा चॅप्टर आहे तुमचा स्पेस मिशन्स, तो सुद्धा फिजिक्समध्ये येतो. आता हे जे फिजिक्स आहे ते भौतिकशास्त्र, आपलं जे वर्ल्ड आहे, पूर्ण जग जे आपल्याला अवतीभोवती दिसतं, तर सर्वांचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करतो. पण हे जे आहे, ह्या सर्व जे काही गोष्टी झाल्या जे मी सांगितल्या आहे, तर आता आपलं सायन्स एवढं डेव्हलप झालेलं आहे की एक साधे तुमचं जसं की स्पेस मिशन जरी घेतलं तुम्ही, तर यावर फिजिक्समध्ये एक वेगळीच ब्रांच निर्माण झाली आहे. पूर्ण टोटली हे वेगळंच झालं आहे, त्याला स्पेस सायन्स म्हणतात. म्हणजे सायन्समधून, कारण हे एवढं मोठं एकच डोमेन झालेलं आहे की त्याला टोटली वेगळं आहे. पण तुम्हाला 10वीत जे आहे ह्या सर्व गोष्टी बेसिक गोष्टी तुम्हाला 10वीमध्ये आलेल्या आहेत. सर्व गोष्टी बेसिक आहे आणि त्यामुळे यातला खूप छोटा पार्ट तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये हा अभ्यासक्रमाला आहे तुम्हाला. ठीक आहे. आज जर पाहाल तर स्पेस सायन्स खूप मोठं झालं आहे, त्याला स्पेस सायन्स म्हणतात. तसेच मेटॅलर्जी ही वेगळीच एक इंजिनिअरिंगची ब्रांच झाली आहे. आणि नंतर लेन्स सुद्धा, ही सुद्धा एक नवीनच ब्रांच फिजिक्समध्ये ओपन झाली आहे, त्याला आता ऑप्टिक्स म्हणतात. खूप मोठा आहे. जर तुम्ही पुढे जर शिकाल सायन्समध्ये, फिजिक्स जर शिकाल, तर ह्या सर्व तुम्हाला मोठे सब्जेक्ट्स येणार. जसं तुम्हाला आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी एकच सब्जेक्ट आला आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तसा तुम्हाला एक सब्जेक्ट राहील ऑप्टिक्स म्हणून. त्यातला खूप छोटासा पार्ट तुम्हाला ह्या 10वीच्या अभ्यासक्रमात आहे, लेन्सेस. तसंच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हीट सुद्धा, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हा सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणून एक वेगळा चॅप्टर राहील पूर्ण. तर तुम्हाला खूप छोटा पार्ट जो आहे तो फिजिक्सचा खूप छोट्या रूपात तुम्हाला या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या पुस्तकात दिलेलं आहे. असे टोटल तुम्हाला 7 चॅप्टर्स आहेत, तर ते तुम्ही तुमच्या पुस्तकात नोंद करून घ्या कुठले फिजिक्सचे आहे ते. आणि नंतर जे 3 चॅप्टर्स आहेत ते केमिस्ट्रीमधले आहे तुम्हाला. ठीक आहे. तर यातले आता केमिस्ट्रीमध्ये कुठले चॅप्टर्स येतात ते बघू आपण. तर केमिस्ट्रीमध्ये जे येतात, केमिस्ट्री म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. केमिस्ट्रीला मराठीत म्हणतात रसायनशास्त्र. ठीक आहे. आता रसायन म्हणजे काय, तर केमिकल्स, बरोबर, केमिकल्स. आणि केमिकल्सचं जिथे आपण स्टडी करतो ते शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र. रसायनांची जिथे आपण अभ्यास करतो त्याला रसायनशास्त्र म्हणतात. म्हणजेच केमिकलची स्टडी जिथे आपण करतो. ओके. जसं की इथे आपण कशी स्टडी करतो, तो स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड, बरोबर. स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड इज कॉल्ड द फिजिक्स, बरोबर. स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड इज कॉल्ड फिजिक्स. स्टडी ऑफ फिजिकल वर्ल्ड इज कॉल्ड फिजिक्स.
तशाच प्रकारे स्टडी ऑफ केमिकल्स, ठीक आहे, स्टडी ऑफ केमिकल्स इज कॉल्ड द केमिस्ट्री, मिस्ट्री ऑफ केमिकल्स, ठीक आहे. केमिस्ट्रीची जी स्टडी करतो त्याला म्हणतात केमिस्ट्री, आणि मराठीत म्हणतात त्याला रसायनशास्त्र, रसायनांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला रसायनशास्त्र म्हणतात. तर केमिस्ट्रीचे तुम्हाला आहेत 3 चॅप्टर्स तुमच्या सिलेबसमध्ये, ज्यातले तुमच्या सिलेबसनुसार जो तुमचा दुसरा चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, तो तुमचा केमिस्ट्रीचा चॅप्टर्स आहे. आणि जो तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, तो सुद्धा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. आणि 9वा जो चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स, तो सुद्धा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे, ठीक आहे. आता हे डिव्हिजन का केलं आहे अभ्यासक्रमामध्ये, कारण सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा खूप मोठा आता वास्ट सब्जेक्ट झालेला आहे, त्यामुळे त्याचे वेगवेगळे असे जे आहे ते सोपं जावं अभ्यासक्रमासाठी म्हणून वेगवेगळे त्याचे भाग केले आहेत. म्हणजे फिजिकल वर्ल्डची स्टडी फिजिक्समध्ये केली जाते, केमिकल्सची स्टडी केमिस्ट्रीमध्ये केली जाते, आणि जे आपले शरीर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे प्राणी पक्षी आपण आजूबाजूला पाहतो आपल्या, त्यांची स्टडी केली जाते, ते म्हणजे काय, ते म्हणजे बायोलॉजी, ठीक आहे. त्याला म्हणतात बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, आणि ते सुद्धा तुम्हाला आहे पण सेकंड पार्टमध्ये आहे, ठीक आहे. जीवशास्त्र म्हणतात त्याला. तर यातले टोटल 7 चॅप्टर्स आहेत, ते नोंद करून घ्या. नंतर केमिस्ट्रीमधले 3 चॅप्टर्स आहेत, ते सुद्धा लिहून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये बाजूला पेन्सिलने. तर हे चॅप्टर्स आपण इथे फर्स्ट पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. आता तुम्हाला जे 10 जे चॅप्टर्स आहेत त्यात तुमचे जे फर्स्ट 5 चॅप्टर्स आहेत, याच्यानुसार हे जे पहिले 5 चॅप्टर्स आहेत तुमचे 1 ते 5 पर्यंतचे, हे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये शाळेत शिकवले जातील, आणि नंतर जे 6 आहेत ते तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये शिकवले जातील. आपण इथे कंटिन्युअसली 1 ते 10 पर्यंत 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत कंप्लीट करणार आहोत चॅप्टर्स, ठीक आहे. तर आपण आता सुरू करूया आपल्या अभ्यासक्रमाला. आणि तुम्हाला जर शिकवणं माझं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून, कारण तुम्हाला खूप काही उपयुक्त अशी माहिती आणि एकदम तुमचे कन्सेप्ट्स वगैरे सर्व क्लिअर होतील ही माझी गॅरंटी, ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.